नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली. चला तर मग दिवाळीच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊया दिवाळीतील 5 दिवसांचे महत्व. दिवाळीतील 5 महत्वाचे दिवस म्हणजे धनत्रयोदशी, धनतेरस, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, लक्ष्मी पूजा, गोवर्धन पूजा किंवा आपण त्याला बलिप्रतिपदा असं देखील म्हणतो आणि दिवाळी पाडवा असं देखील म्हणतो. भाऊबीज म्हणजे भाई दूज. शुभ दीपावली. दीपावली हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांच्या ओढी. भारतीय कॅलेंडरनुसार हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो. हा सण ज्ञानाचा प्रकाश, अज्ञानावर अंधकार विजय म्हणून प्रतीत होतो. पू म्हणजे पूर्णता आणि जा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेले. म्हणूनच पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली ती पूजा. आणि पूजा केल्याने परिपूर्णता व संतुष्टी प्राप्त होते. पूजा केल्याने वातावरणात सकारात्मकता निर्माण होतेच, तर त्यासाठी वाढवणाऱ्या सूक्ष्म लहरी देखील तयार होतात. चला जाणून घेऊया धनत्रयोदशीचे महत्व. धनत्रयोदशी. दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर व कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजविले जाते. धन व ऐश्वर्य याचं प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचे दारात रांगोळी व पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केले जाते. तिचे दीर्घ प्रतीक्षेनंतरचे आगमन दर्शविण्यासाठी घरात तांदळाचे पीठ व कुंकवाचे छोटे छोटे पदचिन्ह काढले जातात. रात्रभर दिव्यांची आरास केली जाते. हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी गृहिणी सोनं व चांदीची भांडी खरेदी करतात. भारतात कुठे कुठे पशुधनाची ही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरी म्हणजेच आयुर्वेदाची देवता अथवा देवांचा वैद्य यांचा जन्मदिन म्हणून देखील साजरा केला जातो. या दिवशी मृत्यू देवता यमाचे पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनच याला यमदीपदान असे सुद्धा जाणले जाते. आकस्मिक मृत्यूचे भय दूर करण्यासाठी हे पूजन केले जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. तर चला तर मग साजरी करा तुम्ही धनत्रयोदशी. नरक चतुर्दशी. जाणून घेऊया नरक चतुर्दशीचे महत्व. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदयाच्या अगोदरच स्नानादी कार्य आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. या सणाची एक पुरातन कथा आहे. असुरांचा राजा नरकासूर प्रागज्योतिषपूर, नेपाळचा दक्षिण प्रांत जो आहे, येथे राज्य करीत होता. एका युद्धात इंद्रावर विजय प्राप्त केल्यावर देवांची माता अदिती हिची सुंदर कर्णकुंडल त्याने हिसकावून घेतली व देव आणि संतांच्या 16,000 कन्यांना आपल्या अंतपुरात कैदेत ठेवले. नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली व अदितीची मौल्यवान कर्णकुंडल परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलाने मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला सुशीर्भूत करून घेतले. म्हणून प्रातः स्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे. चला तर मग आपण सगळे साजरी करूया नरक चतुर्दशी. दिवाळीचा तिसरा दिवस आणि सर्वात महत्वाचा त्याला आपण म्हणूया लक्ष्मी पूजन. जाणून घेऊया लक्ष्मी पूजनाचे महत्व. दिवाळीचा तिसरा दिवस सर्वात महत्वाचा लक्ष्मी पूजन. या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो. अमावस्या असूनही या दिवसाला अतिशय शुभ मानले जाते.
छोट्या छोट्या दिव्यांनी सारे शहर उजळून टाकले जाते आणि रात्रीचा गहिरा काळोख हळूहळू दूर सारला जातो. लक्ष्मीपूजन. लक्ष्मी देवी ह्या दिवशी पृथ्वी तलावर भ्रमण करून भरभराट व समृद्धीच्या आशीर्वादाची लूट करते असे मानले जाते. सायंकाळी लक्ष्मीपूजन केले जाते आणि घरी बनवलेल्या मिठाईचे सर्वांना वितरण केले जाते. घरी बनवलेला फराळ सर्वांना वाटला जातो आणि लक्ष्मी मातेला त्याचा प्रसाद देखील चढविला जातो. अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतात. आम्हाला समृद्ध करणारी दिव्यता ही देवी लक्ष्मीचेच रूप आहे. भारतात ईश्वराला केवळ पुरुष रूपातच नव्हे तर स्त्री रूपात सुद्धा पूजले जाते. आणि म्हणूनच ज्याप्रमाणे पांढऱ्या प्रकाशात सप्तरंग अंतर्भूत असतात त्याप्रमाणे दिव्यतेची वेगवेगळी रूपे असतात. म्हणून आजच्या दिवशी आपण ऋग्वेदातील काही प्राचीन मंत्राद्वारे देवी लक्ष्मीची आराधना करूया आणि त्याद्वारे सकारात्मक लहरी व समृद्धी प्राप्त करूया. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. प्राचीन काळी लोक या दिवशी आपले सारे धन देवासमोर ठेवीत. सामान्यतः आपले धन बँकेत किंवा लॉकर मध्ये सुरक्षित ठेवले जाते, पण प्राचीन काळी लोक आपले सारे धन समोर पसरवून ठेवत आणि समृद्धीचा आनंद घेत होते. केवळ सोनं चांदी हेच धन नव्हे तर आपले ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे. तर या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे. तुम्हाला आपल्या ज्ञानाचे नीट जतन करायला हवे व त्याबद्दल समृद्धीची भावना देखील हवी. धनत्रयोदशी हा आयुर्वेदाचा दिवस आहे, कारण आपली जडीबुटी व त्या वनस्पती सुद्धा एक प्रकारचे धन आहेत. असे म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती. गोवर्धन पूजा. गोवर्धन पूजा बली प्रतिपदा. दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे बली प्रतिपदा किंवा गोवर्धन पूजा. हा वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णांनी इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता आणि म्हणूनच आपण हा दिवस गोवर्धन पूजा म्हणून साजरा करतो. सर्वच बहिणींचा लाडका दिवस किंवा लाडका सण ज्याला आपण म्हणूया तो म्हणजे भाऊबीज. भाऊ व बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. भाऊ आपल्या बहिणींच्या प्रेमाखातर सुंदरशी भेटवस्तू देतात. या दिवशी बहीण भावाला लाडाने प्रेमाने ओवाळते. भेटवस्तू म्हणून नारळ म्हणजेच श्रीफळ आपल्या भावाला देते, जेणेकरून आपल्या भावाचे रक्षण व्हावे. चला तर मग सर्व मिळून करूया भाऊबीज साजरी. सर्वांना परत एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळी मस्तपैकी आनंदात साजरी करा. धन्यवाद.